नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे आंधळी इथं, जिथं आदतचं मैदान भरवलेलं आहे संत बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त. आणि या ठिकाणी बैलगाडा मालक आपल्याला भेटलेले आहेत. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तासगावच्या आसपास म्हणजे चंद्रहार दादा पाटलांनी तिथं फॉर्च्युनरचं मैदान भरवलेलं आहे आणि गट पास झाला तर त्याला 2 व्हीलर देण्यात येणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. पण यामध्ये एक महत्त्वाची अडचण काय आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर चला आपण त्यांना विचारू. नमस्कार, मी सुजित देशमुख, वारुंजी, तालुका कराड. एक अडचण अशी आहे की प्रत्येक कोणत्या यूट्यूबवाल्यांना त्यांनी अजून विचारलेलं नाही की आज जे मैदान मोठं भरलं आहे चंद्रहार दादांनी, त्या मैदानात जर गटाला सामना झाला तर 2 गाड्या देणार का आपलं सामन्यातली गाडी डबल पळवणार, हे त्यांनी आधी मग डिक्लेअर करावं. की शक्यतो काय विषय आहे, गटाला जर सामना झाला तर आपल्या 2 गाड्या दिल्या तर ते योग्य ठरेल. नाहीतर कसं गटाला जर परत फिरसं पळायचं म्हटलं तर बैलाला त्या 4 फेर होणार. त्यामुळे त्यांनी जरा लक्ष द्यावं या व्हिडिओकडं, माझी एवढीच विनंती. तुम्ही काय सांगाल मामा? ते म्हणतात ते बरोबर आहे. इकडं आपल्यासोबत एक दिदी पण आहे, तिला पण विचारणार आहे. तर तू काय सांगशील की आता जर सामन्यामध्ये जर गाडी सुटली तर बक्षीस कसं दिलं पाहिजे? म्हणजे 2 व्हीलर दोघांना 2 दिल्या पाहिजेत का एकच दिली पाहिजे? 2 दिल्या पाहिजे. म्हणजे तुझं सुद्धा म्हणणं कसं आहे की गट पास झाला आणि सामन्याला गाड्या सुटल्यानंतर तर दोघांना 2 2 व्हीलर दिल्या पाहिजे. दिले पाहिजेत. ओके.